मध्ये पॉवर बँक घेऊन बसलाय. लपून लपून मोबाईल पाहत होता का? तर यांना फक्त मिळणार आहे 1 मिनिटात जेवढ्या पाणीपुरी खाऊन होतील तेवढ्या. तर आता स्टार्ट. ना ठीक आहे, आवडली का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ना 4-5 दिवस झालं कंटिन्यू पुण्यामध्ये पाऊस पडत आहे. रेड अलर्ट दिलेला होता, त्यामुळं ना स्कूलला सुद्धा सुट्टी होती. आता वरदला 2-4 दिवस सुट्टी होती ना, त्यामुळं वरद घरीच होता आणि ऑफिसला सुद्धा ना वर्क फ्रॉम होम दिलेलं होतं. त्याचे पप्पा पण घरीच होते. आता पाऊस एवढा पडून गेला ना, त्याच्यामुळं झाडं एकदम हिरवीगार आणि टवटवीत झालेली होती. बाहेर ना पाऊस इथं रिमझिम रिमझिम असा चालूच होता. आज थोडा पावसाचा ना हे कमी झालेलं आहे. थोडासा उघडतो थोडासा येतो असं झालं आहे. नाहीतर ना पाठीमागं 2 दिवस ना खूप पाऊस पडत होता. आता ह्या दोघांना सुट्टी आहे ना, म्हणून म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनवूया. तर आज मी ना पाणीपुरी बनवणार होते. तर ना 4-5 दिवसापूर्वीच पाणीपुरी केली होती, तर ती खूप टेस्टी झाली होती, एकदम बाहेरच्या सारखी. म्हणून ना मी म्हटलं आज पण पाणीपुरी बनवूया. तर मी पाणीपुरीची तयारी करून ठेवली, चला दाखवते. आणि वरदने पहा काय केलंय, इथं सोप्यांच्या सगळ्या उश्या काढल्या आणि इथं कोपऱ्यात घर तयार केलंय. हातमधून दाखव घर. त्याला आतमधून घर दाखवायचे. डोर ओपन. अच्छा, डोर ओपन. त्याच्यानंतर सिक्रेट होम तयार केले का रे? हा, इथं गाड्या ठेवायच्या. इथं गाड्या ठेवल्या ते, आणि इकडे झोपायला बेड केलाय. आणि इथं खिडकी आहे छोटीशी. इथं खिडकी आहे. हा, इथं थोडीशी खिडकी आहे. इथून पण शोपायच्या खाली. इथून पण थोडीशी खिडकी आहे. असं घर तयार केलंय वरदनी. आता रोज राहायच गाड्या माझ्या. आता बेड वरती झोपून दाखव. झोपून हा. गाड्या ठेवू दे. हा, खिडकी बंद कर. बेडवरती झोपूया आपण. आणि इथं मस्त वरदने ना बेड तयार केलाय झोपायला. झोपला त्याच्यावरती. चल ये बाहेर. तर आता दुपारचे 2 वाजले, जेवण करायचे. पण आज आम्ही करणार आहे पाणीपुरी चॅलेंज वरद मध्ये आणि पप्पा मध्ये. इथं मोबाईल पण घेऊन बसलाय गुपचूप आतमध्ये. पॉवर बँक घेऊन बसलाय. लपून लपून मोबाईल पाहत होता का? मग काय करत होता? मोबाईल बघितला थोडा, मग गाड्या खेळायला लागल्या तर मग परत ठेवल्या. हा, चल ये बाहेर. पाणीपुरी चॅलेंज करायचं ना. हा, पप्पा जर हारले तर त्यांना मला 20 रुपीज द्यायला लागतील. जर मी हारला तर पप्पाला मला 10 रुपीज द्यायला लागतील. हा का? तर चला वरद मध्ये आणि त्याच्या पप्पा मध्ये आम्ही पाणीपुरीचं चॅलेंज करणार आहे. तर इकडं मी सगळी तयारी करून ठेवलेली पाणीपुरीची. इथं गॅसवरती मस्त गरम गरम रगडा केलाय. बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त गरम गरम रगडा. इथं रगडा करून ठेवलाय. इथं ही सगळी प्लेट तयार करून ठेवली. कांदा, शेव, गोड पाणी, तिखट पाणी, आणि हे सगळं घरी बनवलंय. फक्त पाणीपुरीचं पॅकेट विकत आणलंय. तर हे पाणीपुरीचं पॅकेट आहे. पाणीपुरीचं पॅकेट आहे आणि याच्यात पण ना पाणी तयार करून ठेवलेलं आहे जास्तीचं. चला आता ह्या दोघांमध्ये ना चॅलेंज लावायचंय. पावरची गोळी पण आहे माझ्याकडे. आणि पाहूया आता कोण जिंकतंय. वरद जिंकतोय का वरदचे पप्पा जिंकतात? वरदला चॅलेंज करायचं होतं. हाय वरद, आपण आज काय करणार आहे? चॅलेंज. तर बघा मित्रांनो, मम्मीने बनवलंय वरदच्या पाणीपुरी. आणि ती पाणीपुरी वरद मला म्हटलं चॅलेंज लावायचा आहे. आणि आज आम्ही पाणीपुरीचं चॅलेंज करणार आहे. जर पप्पा हारले तर मला 20 रुपीज द्यायचे. जर मी हारलो तर 10 रुपीज द्यायचे. यस, जर वरद जर जिंकला तर मी त्याला 20 रुपीज देणार आहे. आणि पप्पा हारले तर मग पप्पा हारलेच. का नाही? चला, आणि ह्या पाणीपुरीच्या चॅलेंज मध्ये एक ट्विस्ट आहे. तो म्हणजे त्याच्या मम्मीने एक ट्विस्ट ठेवलाय. आता तो अजून आम्हाला माहित नाही काय करणार आहे. तर मी एक ट्विस्ट ठेवलाय पाणीपुरी चॅलेंज मध्ये. ते म्हणजे मी वरदला पाणीपुरी सगळ्या भरून देणार आणि वरदच्या पप्पांनी पाणीपुरी भरून खायची. कारण वरद छोटा आहे ना, त्याच्यामुळे मी त्याच्या आधी ह्या सगळ्या पुऱ्या भरून देणार आणि त्याच्या पप्पांनी मात्र एक एक भरून त्यांनी खायची. तर मी आधी ना वरदला भरून देते. हे टाकायचं मी पाणी टाकतो. थांब मला, पान नको लगेच टाकू. ते हे होतील लगेच. काय? अरे लगेच पान टाकलं ना त्या लगेच. अरे खाऊ नको ना, थांब ना आता. चॅलेंज लगेच नाही खायचं. मी 1, 2, 3 म्हटल्यावरती खायचा. आणि किती सेकंदाचं लावायचं परत? किती सेकंद? 1 मिनिटाचं लावू किंवा 2 मिनिट. 1 मिनिटाचं लावूया. 1 मिनिटात खाणार एवढं खाऊ. इथं ठेव. हा, 1 मिनिटात जेवढ्या होतील तेवढ्या. 1च मिनिट.
हा? एक नाही 2-3. हा तर वरच्या पाणीपुरीच्या तर आता ही वरची प्लेट ठेव इथं. वरून ठेवणार आहे. अरे तर यांना फक्त मिळणार आहे 1 मिनिट. 1 मिनिटात जेवढ्या पाणीपुरी खाऊन होतील तेवढ्या. तर आता स्टार्ट. आता पाहूया याच्यामध्ये कोण जिंकतंय पाणीपुरी चॅलेंज मध्ये. तोंडातलं चाव बरं. तोंडातलं चाव. हळूहळू खा बा. स्टॉप. तर स्टॉप झालेला आहे. टायमर संपलेला आहे. 1 मिनिट झालेला आहे. तर कोण जिंकलं? कुणाच्या किती संपल्या? माझं 3 चौथी. बरं मी 4 खाल्ल्या 3 राहिल्या 7-8 होत्या ना. हा वरच्या याच्यात 8 होत्या. परत विनर. वरच्या संपल्या का? वरच्या 3 राहिल्यात. 8 दिल्या होत्या. आणि तुम्ही किती खाल्ल्या? 4 राहिल्या. आणि यांच्या 4 राहिल्या. ते दोघांना पण 8-8 दिल्या होत्या. तर अशा प्रकारे वरच जिंकलाय पाणीपुरी चॅलेंज. ये आता सावकाश का. आता पाणीपुरी चॅलेंज झाले. आता मन सोक्त ना निवांत खा पाणीपुरी. आणि टेस्ट कशी झाली ते सांगा. मी बनवलेली. मला काहीतरी भारी क्रेडिट झाली द्या. भारी 1 नंबर झाली. त्याच्यामुळे तुला ठेवीन का नाही माहित नाही. तुला खायचं असेल तर पटकन खाऊन घे. बरं कशी झाली टेस्ट? तर चला अशा प्रकारे आमचं हे पाणीपुरी चॅलेंज संपतं इथंच. आणि आता आम्ही मस्त पाणीपुरी खाऊन घेतो. चला तर मग. आता वरून 20 रुपये द्यायला लागणार मला. वरदने 20 रुपये कमवलेले ते चॅलेंज मध्ये. ह्या आणि मी बनवतानाच ना खूप पाणीपुरी बनवली होती. कारण मला ना ओवी दीदी आणि चिकूसाठी सुद्धा पाणीपुरी घेऊन जायची होती. आणि मग पाऊस उघडल्यावरती ना मी त्यांना सुद्धा घेऊन गेले. आणि त्यांची रिॲक्शन सुद्धा अशी काय होती. त्यांना सुद्धा खूप आवडली. चला तर मग असा होता छोटासा व्हिडिओ. बाय.